नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टलला आपले पसंती क्रमांक जनरेट करून लॉक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज 16 तारीख आहे, शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे ही शेवटची संधी असेल. जर उद्या समजा मुदत वाढ नाही झाली, शक्यता मुदत वाढ होण्याची थोडीफार चिन्ह आहेत, परंतु जर नाही झाली तर मात्र तुम्हाला पसंती क्रमांक पुन्हा लॉक करता येणार नाहीत. आणि जर तुम्ही पसंती क्रमांक लॉक केले नाहीत याचा अर्थ तुम्ही शिक्षक भरती प्रक्रियेमधून बाहेर पडता. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण कॉल करतात, मेसेज करतात व्हॉट्सअपवरती. तुमचे बरेच प्रॉब्लेम आहेत, मान्य आहे, परंतु लक्षात घ्या, एवढे फोन कॉल येतात, एवढे मेसेज येतात, प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य नाही, प्रत्येकाचा फोन घेणं शक्य नाही, कारण बाकीच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे तुमचे फोन घेऊ शकत नाही. त्यामुळं जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे, असं वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला फोनवरती बोलायचं असेल किंवा काय, तर तुम्ही आपली जी मार्गदर्शन बॅच आहे ती घेऊ शकता. जी फी आहे ती एवढी असेल, एकदम कमी याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करा, त्याचा टेलिग्राम चॅनल तो जॉईन करा, आणि मग तिथून तुम्हाला काय गायडन्स मिळवायचं असेल तर ते तुम्हाला प्रश्न विचारू शकता. त्याबद्दल तुम्हाला अगदी मी फोन करून सुद्धा माहिती देणार आहे. स्वतः फोन करणार, कारण तुमचे एवढे फोन येतात की फोन कोणाचे घ्यायचे आणि कोणाचे नाही असा प्रश्न पडतो. माझी वैयक्तिक काम असतात, त्यामुळे मला प्रत्येकाला प्रश्नाचं उत्तर तुमच्या मेसेजवर, व्हॉट्सअपवरती किंवा तुमच्या कॉलवरती, साध्या कॉलवरती देणं पॉसिबल नाही. त्यामुळं स्पष्टपणे मी सांगतो की या ठिकाणी तुमचा कॉल बरेच जणांचे येतात, ज्यांचे शक्य आहेत त्यांचे मी उचलतो, प्रत्येकाचे शक्य नाही. त्यामुळे बरेच जण फोन करतात, 4-5 फोन करतात, परंतु या ठिकाणी ते पॉसिबल नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांना जॉईन करायचं असेल ते पण जॉईन करू शकतात. बाकी तुम्हाला युट्यूबला जे योग्य जे मार्गदर्शन आहे ते माझ्या माध्यमातून मी देत असतो. साधा कॉल कोणी करू नये, बॅच घ्यायची, रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन, आणि तिथून मग मात्र तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगेल की कुठून तुम्हाला कॉल करायचा किंवा अजून कसं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पसंती क्रमांक लॉक करायचे आहे, त्यासाठी काय करायचं बघा, तुम्ही लॉग इन करायचं. म्हणजे तुम्ही लॉग इन म्हणजे पसंती क्रमांक लॉक केले असेल, तुम्ही प्रिंट काढली असेल तर काही अडचण नाही. परंतु बऱ्याच जणांना पण शंका येते की माझं लॉक आहेत किंवा नाही, तर हे कसं बघायचं हे सांगतो तुम्हाला आधी. या ठिकाणी पाहतो डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड तुम्हाला सेल्फ सर्टिफाय हे सगळ्यांना दिसणार आहे. बऱ्याच जणांचा ग्रह आहे की इथं तुम्हाला लॉक दिसेल का, तर अजिबात लॉक इथे दिसत नाही, कारण इथे तुम्ही डॅशबोर्डवरती पहा, इथे लक्षात घ्या, हे डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डवरती तुम्हाला सेल्फ सर्टिफाय असंच दिसणार आहे. तर तुम्हाला लॉक केलेत किंवा नाही ते कुठे दिसणार आहे, तर तुम्ही ज्यावेळेस हे ऍप्लिकेशन फॉर्मच्या खाली पहा, प्रेफरन्स फॉर्म फेज 1 दिसेल तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू, तर याच्यामध्ये तुम्हाला अनलॉक प्रेफरन्स हा ऑप्शन दिसेल. अनलॉक प्रेफरन्स, हा अनलॉक प्रेफरन्स दिसेल, आणि वरती प्रिंट प्रेफरन्स दिसेल. याचा अर्थ तुमचं जे काही प्रेफरन्स आहे ते लॉक आहे, तुम्ही बिंदास्त राहायचं आहे. लॉक आहे, बिंदास्त राहायचं. जर तुमच्या प्रेफरन्स तुमचे जर समजा या फेज 1 म्हणजे प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यूच्या खाली जनरेट डिलीट प्रेफरन्स, सिलेक्ट प्रेफरन्स आणि असाइन प्रेफरन्स हे जर ऑप्शन दिसत असतील, याचा अर्थ तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते अनलॉक आहेत. म्हणजे लक्षात घ्या, मग तुमचा विचार या ज्या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स अशा प्रकारचे अनलॉक असतील, तर तिथं तुमचा या भरतीतील ज्या काही जाहिराती तुम्हाला आल्यात त्या जाहिरातीच्या निवडीसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही लॉक केलं आहे तर त्यांचाच फक्त विचार होईल. त्यामुळे हे तुम्ही एकदा लॉग इन करून खात्री करायचं. तुमच्या मोबाईलवरती पण तुम्ही लॉग इन करून खात्री करू शकता. मोबाईलवरती तुमचं लॉग इन करा, ओटीपी येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रॉपर दिसतील. आणि मोबाईलवरती बघा, या बाजूने 3 रेषा असतात, त्या 3 लाईनीवरती क्लिक केलं की तुम्हाला ते खालचे हे सगळे ऑप्शन दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही लॉक केलेत का अनलॉक केलेत ते बघायचं, कारण हे महत्वाचं आहे. बघा, तुमचे जर चुकून अनलॉक राहिले तर तुमचा जे काय तुम्ही पसंतीक्रम दिले असतील, कारण ते लॉकच नाहीत केले याचा अर्थ काय, तुम्ही पसंतीक्रम सगळं सिलेक्ट केले, तुम्ही असाइन केले, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु तुम्ही लॉकच करायचं विसरून गेला तर तुमचा विचार होत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तुम्ही असाइन केले प्रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला बदलायचे असतील तर त्याबद्दल आपण काल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही इथं पसंतीक्रम जे नको आहे ते रिमूव्ह करा, जे नको आहे त्यासोबत असाइन वरती क्लिक केल्यानंतर फक्त ही टिक काढून टाकायची, आणि पुढे तुम्हाला प्रेफरन्स शॉर्ट करायचे, सेव्ह करायचे आणि लॉक करायचे, एवढंच करा. जे तुम्हाला ऍड करायचे असतील ते नव्याने ऍड करा. ऍड सिलेक्ट प्रेफरन्स युअर चॉईस याच्यावरती क्लिक करायचं. प्रेफरन्स तुम्ही बघा, सिलेक्ट वरती क्लिक केलं की प्रेफरन्स तुम्हाला इथून सिलेक्ट करता येतील, जो पाहिजे तो जिल्हा घेऊन, आणि प्रेफरन्स ते ऍड करा. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट असाइन करा, शॉर्ट करा, सेव्ह अँड नेक्स्ट करा. प्रेफरन्स तुम्ही बरेच जण काय करतात, असाइन करता, इथं तुम्ही नंबरिंग देता, नंबरिंग देऊन तुम्ही पुढे शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करणार, शॉर्ट करायचंय, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. शॉर्ट केल्यानंतर काय होतं, तुम्ही जे पसंतीक्रम क्रमाने दिले ते नंबर प्रमाणे लागतात, आणि सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जे पसंतीक्रम असाइन केलेले आहेत तर तेवढेच तुम्हाला या ठिकाणी दिसतात. जे तुम्ही सिलेक्ट नसतात केले ते दिसत नाहीत, आणि मग पुढे तुम्हाला लॉक करायचे. लक्षात घ्या, लॉक करणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्हाला या टप्प्यामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा, या टप्प्यामध्ये तुम्हाला भाग नसेल घ्यायचा तर अनलॉक करा, अनलॉक ठेवा, लॉक अजिबात करू नका. समजलं? जर तुम्हाला या ज्या काही जाहिराती तुम्ही दिलेल्या आहेत त्यासाठी जर तुमचं निवड व्हावी अशी वाटत असेल तर ते लॉक करायचेच आहेत. ठीक आहे, हे समजून घ्या.
चुकून तुमच्या अनलॉक राहिले तर तुमचा त्याच्यासाठी विचार होणार नाही. एखाद्याला वाटत असेल की मला या टप्प्यामध्ये लॉकच नाहीत करायचे, पुढल्या टप्प्यामध्ये माझा विचार होईल का, तर हो, तुम्ही जर पसंती क्रम अनलॉक केले असतील, तुम्ही लॉकच नसतील केले, तर पुढच्या टप्प्यासाठी तुमचा 100% विचार होईल, तुम्हाला पसंती क्रम जनरेट होतील. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. बिंदास त्या ठिकाणी तुम्ही पसंती क्रम जसे आहे तसे सोडा, लॉक करायची गरज नाही. हे जरा सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं, तुमचं हे लॉक झालं अनलॉक झालं, या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. तुम्ही लॉक करणं महत्वाचं आहे. परत एकदा सांगतो, तुमचे प्रेफरन्स जर तुम्हाला या ज्या काही जाहिरात दिल्या त्याच्यामध्ये तुमचं मेरिटमध्ये नाव यावं असं वाटत असेल तर 100% लॉक करायचेच आहेत. लॉक करणं हे कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा आज एक म्हणजे नवीन एक टॅब आला, त्याबद्दल पण आपण बोललोय की हा जो प्रेफरन्स व्हाय नॉट एलिजिबल हा टॅब आहे, हा कोणासाठी आहे, तर ज्यांना प्रेफरन्स जनरेट होत नाहीत, ज्यांना समजा काही प्रॉब्लेम आहे व मला का प्रेफरन्स जनरेट होत नाही त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, तर ज्यांना कुठल्याच प्रकारची अडचण नाही, तुम्ही सगळं बरोबर बसताय, तुम्हाला सगळे प्रेफरन्स तुमच्या मनाप्रमाणे आलेले आहेत, तर तुम्हाला हा टॅब यूज करायची गरज नाही. कारण बरेच जण म्हणतात की हा आमच्यासाठी टॅब आहे का, तर अजिबात नाही. हा कोणासाठी आहे, ज्यांना प्रेफरन्स जनरेट होत नाहीत. लक्षात आलं का, म्हणजे ज्यांना प्रेफरन्स जनरेट होत नाहीत, म्हणजे ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे जनरेट होत नाहीत, म्हणजे यांनाच फक्त हे बघायचं आहे की मला प्रेफरन्स का नाही जनरेट होत, मला प्रेफरन्स जनरेट का होत नाही याचं कारण त्यांना माहिती करून घ्यायचं असतं. तर त्याच्यासाठी तुम्ही तो टॅब वापरा. बाकीच्यांना ज्यांना प्रॉब्लेम नाही त्यांनी त्या टॅबकडे नाही बघितलं तरी चालतं. उगाच या ठिकाणी तुमचा वेळ वाया घालू नका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे प्रेफरन्स काय केले लॉक केलेले आहेत, तर ते लॉक केलेल्या प्रेफरन्सची तुम्हाला काय करायची, प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढायची, यासाठी प्रिंट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढायची. आता तुम्ही जेव्हा प्रिंट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करणार, तुमची पीडीएफ डाउनलोड होईल, त्याच्यावर तुमची सही आलेली असेल किंवा नसेल काही अडचण नाही. कारण बऱ्याच जणांना सही येते, काहींना सही येत नाही, त्यामुळे त्याचा अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त इथं लक्षात ठेवायचं की तुमचे प्रेफरन्स लॉक आहेत का, हे फक्त तुम्ही एकदा चेक करायचं. लॉक असते ते बिंदास्त राहायचं. ठीक आहे, तुम्ही अनलॉक केले असतील आणि परत लॉक केले असतील, तुमचे प्रेफरन्स आहे त्याच क्रमाने तुम्ही असाइन केले असतील तर तेच क्रम तुमचे राहतात. काही तुम्ही लॉक, बरेच जण म्हणतात की परत एकदा तर आम्ही लॉग इन केले की मग आमचा काय प्रॉब्लेम होईल का, तर काही अडचण येत नाही. तुमचे लॉक आहे, तुम्ही फक्त अनलॉक नाहीत केले ना, तर तुमच्या आहे तसेच लॉक राहतील. त्याच्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. प्रिंट बद्दल सांगितलं, त्याच्यावरती तुमची सही असेल किंवा नसेल काही या ठिकाणी तुम्हाला अडचण नाही. आणि ही प्रिंट तुम्ही कधीही काढू शकता. अगदी तुम्हाला उद्या परवा कधी तुम्हाला काढायची असेल त्यावेळेस तुम्ही काढू शकता. फक्त तुम्हाला जे प्रेफरन्स जनरेट करणं, लॉक करणं, अनलॉक करणं, तर ही सुविधा तुमची राहणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही मुदत संपल्यानंतर पण करू शकता. प्रिंट वगैरे काढणं या गोष्टी तुम्हाला जमतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा की एक सूचना आलेली आहे, ती म्हणजे ज्या उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेमधल्या महानगरपालिकेमध्ये ही एक जाहिरात आली असेल, त्यांनी फक्त याबद्दल थोडासा विचार करायचा. बाकी या ठिकाणी कोणीही याच्याबद्दल जास्त चौकशी करू नका. ठीक आहे, आता हे काय आहे ते सांगतो. कारण काय होतं, बऱ्याच जणांना तुमच्याशी तो मुद्दा संबंधित नसतो आणि तुम्ही उगाच टेन्शन घेता. कारण बघा असे कॉल जे येतात ना, कॉल न उचलण्या पाठीमागचं कारण माझं एकच आहे. कारण एक तर मी कामामध्ये असतो, वेगळा मुद्दा आला, परंतु बरेच जण एकदम नॉर्मल प्रश्न असतात की ते त्यांच्याशी संबंधित नसतात तरी पण विचारतात की सर मग असं काय होईल का, तसं होईल का, मग ते उगाच उचलण्यात अर्थ नाही. त्यामुळे ज्यांना खरंच ज्यांना गरज आहे ना, तुमचे खरंच मोठे प्रॉब्लेम, त्यांनी बॅच जॉईन करा, तिथं तुमच्या प्रश्नाची उत्तरे मी देतो. समजलं. आता बघा इथं तिसरा मुद्दा काय आहे की जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या काही जाहिराती आल्या, ज्यासाठी तुम्ही प्राधान्यक्रम दिले त्यासाठी तुमचा विचार व्हावा असा वाटत असेल तर तुमचे प्राधान्यक्रम लॉक असणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी तुमची आहे फक्त. त्यानंतर बघा चौथा मुद्दा आहे आयुक्त महानगरपालिका नाशिक. बघा आता नाशिक झडपीसाठी आता ज्यांना फक्त हे पसंतीक्रम आले त्यांनीच फक्त विचार करा. बाकीच्यांनी तुम्हाला जर आले नसेल तर कशाला उगाच बघताय, कशाला उगा विचार करताय, बरोबर की नाही. जर संबंध तुमचा असेल तरच फक्त हा मुद्दा बघा. तर बघा तुम्हाला ही जाहिरात आली 270 MSMCS 01. आता याच्यामध्ये ही जाहिरात दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, ज्या विना अनुदानित माध्यमाची शाळा आहे, म्हणजे बघा त्याच्या समोर अनएडेड असं आहे, अनएडेड आहे. आणि इथं काय दिलंय वेतन श्रेणी दिली, वेतन श्रेणी दिली असेल त्यांनी 29,200 दिली असेल किंवा 38,200 दिलेली असेल, ती वेतन श्रेणी दिली. मग इथं पुढे काय दिलं, याच्या ऐवजी पहिले 3 वर्ष शिक्षण सेवक पदाचे एकत्रित मानधन देय राहील. म्हणजे जी त्यांनी पूर्ण वेतन श्रेणी दिली त्याच्या ऐवजी तुम्हाला जे काय समजा 16,000 रुपये मानधन आहे शिक्षक सेवकांचं किंवा जे काय 18,000 जे काय मानधन आहे तर ते तुम्हाला दिलं जाणार. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमचं हे मानधन दिलं जाईल. म्हणजे जो काय तुम्हाला पूर्ण पगार ते देणार होते त्याऐवजी फक्त तुम्हाला 16,000 किंवा 18,000 जे नॉर्मली शिक्षण सेवकांना ज्या ठिकाणी अनुदानित संस्था असतात त्या ठिकाणी फक्त एवढंच मानधन मिळतं.
16 किंवा 18,000, तर एवढं तुम्हाला दिलं जाईल, एवढंच फक्त म्हटलेलं आहे. त्यामुळे मग ही जी अनुदानित संस्था आहे, विना अनुदानित संस्था आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे, ते काय फ्रीमध्ये काम करा असं म्हणत नाही. त्यामुळे मग जर तुम्हाला हा रिमूव्ह करायचा असेल ऑप्शन, तर तुम्ही तो रिमूव्ह करावा. मी तुम्हाला बऱ्याच जण वाटत असेल की कशाला द्यायचं हे, तर तुम्ही रिमूव्ह करा. परंतु तुम्हाला हे प्रत्येक महिन्याला 16,000 किंवा 18,000 जे काही मानधन आहे, जर तुमचं माध्यमिकचं पद असेल 9वी 10वीचं, तुम्हाला त्याप्रमाणे मिळेल. 6वी ते 8वी आणि 1ली ते 5वीचं पद असेल तर तुम्हाला 16,000 मिळणार आहे. परंतु तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही तेवढं अनलॉक करून रिमूव्ह करा, बाकीचं आहे तसं ठेवा. तुम्हाला वाटलं की ठीक आहे आहे तसं मी ठेवतो, तर आहे तसं ठेवलं तरी काही अडचण नाही, कारण ही संस्था ही महानगरपालिकेची शासकीय आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही. तर हे तुम्ही असंच ठेवू शकता. तर अशा प्रकारे बघा, सगळ्यात महत्वाचं आपले पसंतीक्रम लॉक आहेत का, आपण चुकून अनलॉक केलेले असतील आणि ते लॉक करायचं विसरलंय का याची एकदा खात्री करा. लॉग इन करा त्यासाठी आणि लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता. आणि अशा प्रकारे बघा, सगळं एवढ्या व्हिडिओमध्ये, या छोट्या व्हिडिओमध्ये एवढंच की तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत तेवढ्याच फक्त मी सांगतो, बाकीच्या ज्या नको आहेत त्या ठिकाणी सध्या तरी टाळा. जर अजून तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल, कारण उगाच तुमचं कन्फ्युजन होतं. तुम्हाला वैयक्तिक गाईड घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बॅच नक्की जॉईन करा. राजीव टीचर ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही तिथं जॉईन करू शकता आणि म्हणजे अगदी तुमचं कागदपत्र पडताळणीपर्यंत तुम्हाला सगळं गाईड केलं जाईल. सगळं गाईड केलं जाईल. याच्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. आणि हे ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही ही फी तिथं कोर्स दिसेल तुम्हाला त्याच्यावरती पेड करा. टेलिग्राम चॅनल तिथं जॉईन तुम्हाला करता येईल आणि तिथून मात्र तिथं प्रश्न विचारेल. मग तुम्हाला मी पुढच्या गोष्टी सांगेल की तुम्हाला मला कसा कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.